6:27. गुड मॉर्निंग गाईस, वेलकम टू डे 2 ऑफ जिम. 6:30 वाजलेत. 5 वाजता टाईम होता उठायचा, कोण उठलं नाही अजून. हा उठलेला मनुष्य क्रिस्टियानो. ॲक्टिंग न कर झोपायची. तर फ्रेश होतो लवकर, थंडी आहे मस्त. शुभमचा अलार्म वाजता पण उठत नाही अजून. फ्रेश होऊन बिल सगळे रेडी झाल्यावरती आपण पुन्हा ब्लॉग चालू करूया. सो गाईज, इट्स 7 AM आणि टिपटॉप रेडी सांगतात असतात आणि स्टील नो रिस्पॉन्स. 8:30 गाईज, आम्ही तर रेडी आहे आणि हा बघा आमचा मॅनेजर वॉट एव्हर यू से, राजा आणि त्याची प्रजा. तुला काय बोलायचं राज? 2 मिनिटं. स्वराज का तुमच्या टीम खाली बघ, स्वराज टीम एकदम रेडी आहे. रेडी आहे, टिपटॉप रेडी आहे. राजेश लावले ए ड्रायव्हर, राजेश राजेशची बॅग आपल्या रूम मध्ये आहे भाई. A few moments later. येस येस. थोडीशी हलकीशी मिस्टेक झाली आहे. शुभम मांजरेकर आमचे जे मॅनेजमेंट हेड, पहिला प्लॅन होता आपला काल भैरवला जायचा, तर त्यांनी चुकून मॅपमध्ये महाकालेश्वर मंदिर टाकलं आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो तिकडे. एवढीशी जो गल्लीमधून 2 वे होती, 2 मिनिटाचा रस्ता होता, फक्त माणूस चुकीचा उतरलेला. एवढं पॅनिक सिच्युएशन मध्ये पोरं ट्रॅफिक मध्ये क्लिअर करतायत, पोरं ट्रॅफिक क्लिअर करतायत आणि साईडला मॅडम बघा, साईडला टचअप करतायत. ऍक्सिलेटर जास्त प्रेम आहे तुला. अरे भाई, एकदम काय यार. शुभमनी कव्हर अप करण्यामध्ये ना प्रो आहे. शुभम कव्हर अप करण्यामध्ये खड्डा खणतो, मिट्टी डालो. मिट्टी असते हातात, खड्डा खणला, मिट्टी डालो. पण तशी रेस तर अमयच्या हातावरती होती. शुभम तसं काम करतोय, चुकी करून रिझॉल्व करतोय. फायनली 10:30 वाजल्यात आणि आम्ही महाकालेश्वर टू कुठे आलो आपण आता? कालभैरव मंदिर. असंच माझं पण झालेलं. तुझा खूप, माझ्या एवढंच होतं, तुझं एवढं होतं. सांगतो. तर पार्किंग मध्ये आता जय श्री महाकाल. हर हर महादेव. तर गाडी पार्क केली आता आम्ही जस्ट, आणि आम्ही आता टुवर्ड्स राईट मारतोय चालू करायला. ठीक आहे रे, चल. तर थांबा 1 मिनिट, काय बोलतोय? आता माझ्यासोबत आहेत अमय गडेकर. अमय, कशी होती आपली सुरुवात? कसा होता दिवस? कसा वाटतं आता तुला? खूप असं पॉझिटिव्ह वाईब येत आहेत. तर बघू आता पुढे काय होतं. दिवसाची स्टार्ट थोडी लेट पण झाली आणि थोडी हेक्टिक स्टार्ट होती, कारण का एवढा डिले. तर एवढ्या छोट्या गल्ल्या आहेत ना, आणि एवढी गर्दी आहे ना. आज सॅटर्डे आहे, तर आज माझी खरी टेस्ट झाली कार ची ड्रायव्हिंगची. आणि आम्ही आता एंट्री शोधतोय. मंदिर जवळच आलो आहे ऑलमोस्ट. हे बघा, इकडे मंदिर आहे आणि तेजस अँड ग्रुप पुढे आहेत आपल्या. IGS इकडची एंट्री आहे इकडून. तर बघूया, तुम्हाला दर्शनसुद्धा भेटलं तर रेकॉर्ड करायला तर तेही देऊ, आपण रेकॉर्ड करूया, नाहीतर विल फॉलो द प्रोटोकॉल्स. तर चला, स्टे ट्यून्ड. नसते समजलं. आणि इकडे टीम मीटिंग बॉईज. इकडे जाऊया, एंट्रीचा पण काही इश्यू नाही आहे, समजलं असं. आणि आता 2 गोष्टी आहेत, एक डायरेक्ट बाहेरचं दर्शन आणि एक त्याच्या आतमध्ये जाऊन पाया पडेल आपल्याला घ्यायचं. आपल्याला आतल्यासाठी बोलायचं. दुसरी गोष्ट ती म्हटली बाकी सगळ्या गोष्टी घ्यायच्या. इकडे ते दारूची बॉटल आणि ते प्रसाद. हां, ते घ्यायचं आपल्याला. ओके. तर मग ते सगळेच घेणार आहे का काय करायचं आहे आता? ते घेणारच ना, कारण सगळे. मी थोडे अरे. दारू का चढवतात? जे लोक दारू पितात ते अर्पण करतात. ती बी आजपासून असं आहे, फिक्स आहे हा कन्सेप्ट. म्हणजे हे
म्हणजे असं आहे आता लोकांनी ते ट्विस्ट अँड टर्न केलंय आणि म्हणजे ते हेच बनवतात ना, चढवतात. म्हणजे आपल्याला घ्यायची गरज हा आहे. ज्याला मग ज्याला इच्छा आहे त्याने घेऊया. बार्गेनिंग स्पॉट शुभम मांजरेकर इज बॅक इन द हाऊस. डन करतो. ओके 70 मध्ये डन केलं. 100 to 70 भाई 70ला द्या. हे बघा इन्क्लुडिंग ऑल हे सगळं आम्ही 70ला घेतलं भाई. ते काय बोलतायत की तिकडे तुम्ही हां खोलतोय ते काय बोलतायत की इकडे आहे ना ते 10 क्वार्टर जरी घेणार ना 400 रुपये क्वार्टर भेटतात आणि तिकडे स्वतःला पण चढवायला भेटतात यू VIP पास. ओके VIP वाला पण तू आत गेला ना पाय पडायला तर त्या पंडितकडे द्यायला की तो पंडित चढवतो समजला. तर मग मला नाही वाटत की जाऊ दे कशाला एवढं आहे त्यापेक्षा नॉर्मल हे करूया. ठीक आहे. तर मित्रांनो राज जाधव आपल्याला VIP एंट्रीची अरेंजमेंट करवतो इकडे महाकाल टेम्पलमध्ये. तर VIP एंट्री आय गेस एक्झिट टेम्पलनी आहे. तर लेट्स गो एक्झिट टेम्पल. तर राज जाधवच्या ओळखीप्रमाणे आपल्याला तिकडची सिक्युरिटी घ्यायला आली आहे. तर प्रसाद वगैरे घेतला आम्ही. हां तर झालंय फायनली VIP एंट्री तर शॉर्ट झालाय. प्लेट हे घेतले आम्ही लोकांनी उपहार चढवायसाठी. ज्यांना रिस्पेक्टिव्ह दारू चढवायची होती त्यांनी घेतली आहे. ओके इथे 100-120 रुपये चालू आहे. आपण आपली कस्टमाइज उपहारची प्लेट बनवली आहे. ठीक आहे चला काय आम्ही अपडेट नंतर करतो. साधू बाबा कैमरा बंद करतो आता. विल गिव यू एन अपडेट. जहाँ से एग्जिट होता है वहाँ से हमारा एंट्री होता है. हर हर महादेव. आता राज जाधव आहेत ज्याने आपलं दर्शन एकदम क्विक केलं. तर भाई कडा बोलावा आपल्याला लवकर होता म्हणून आपण लवकर बोलावा लवकर होता पण दर्शन पण एवढं छान झालं ना. आणि थोडा वेळ आम्हाला तिकडे उभं पण राहून दिलं. तर राजचे जे पण मित्र असतील भाई राजची ओळख धन्यवाद भाई. हां काढला राज भाई आपल्या परत गेले मंडळातर्फे तुझ्या मित्राला धन्यवाद दे. आता नको. आणि राज तू खूप मोठा व्हा ही देवाचरणी प्रार्थना. असाच मोठा व्हा असाच सगळ्यांची ओळख. धन्यवाद. BJP मध्ये मोदीच्या जागी टॉपचा पॉलिटिक्स. एवढं काय नाही कपेल तर भाई एकदम छान. आणि आमचं फास्ट असं दर्शन झालं 10 मिनिटात पण आहे 5 मिनिटात. आणि एवढाच वेळ आपल्याला तिकडे उभं राहायला पण भेटला. आणि भाई एनर्जी कशी होती आतमधली एकदम पॉझिटिव्ह वाईब होती आणि एवढं एनर्जेटिक फील होत होतं. अंगात काटा असं आल्यासारखं Exactly. वाटलं खरंच. खूपच छान वाटलं. त्याच्या सूर्यदर्शन एक्सपिरियन्स VIP दर्शन. VVIP दर्शन ओनली बिकॉज ऑफ द वन अँड ओनली हे शुभम राज जाधव. डायरेक्ट MP ला कॉल केलेला आहे. डायरेक्ट उज्जैनच्या. इकडच्या उज्जैनच्या बोलतो 5 मिनिटात दर्शन पाहिजे. जय श्री महाकाल. कसं वाटलं राज तुला एकट्याला दर्शन करून? एक नंबर VIP ट्रीटमेंट आहे एकदम. आम्ही तर 8 लोक गेलेलो म्हणून आम्ही थोडासा एक जण गेलो. पण राजसाठी काय स्पेशल इंटरव्ह्यू दिला. राज मी स्पेशल इंटरव्ह्यू राजला दिली फक्त. बिलीव्ह इन गॉड. गॉड्स प्लॅन. 1 hour later. नाम और सरनेम बोल के चढ़ाना. सरनेम इसलिए बोले जाता स्वयं आप आए. यहाँ पे शिव जी का मस्तक का पसीना गिरा था धरती पे. धरती के 2 भाग हुए. इनको शिव पुत्र भी बोलते हैं, इनको भूमि माता के पुत्र भी बोलते बड़े भैया. अंदर जहाँ भूमि माता मंदिर देखने मिले प्राचीन माता जी का मंदिर है उनका दर्शन करना जरूर रहता है. प्रसाद के रूप में लगा है. माला कोई गुस्सा पना करता, कोई चिड़चिड़ापना करता, अपना कोई कार रुकाओ
तो बाबा का नाम लेके मंगलवार से मंगलवार 7 दिन पी लेना गले में। यंत्र लक्ष्मी प्राप्ति के लिए ये हाथ में बांधने का, मंगलवार फूट प्रसाद लेके आना। और बाबा महाकाल की नगरी में आप पधारे हो, हर जगह प्रसाद नहीं चढ़ाया जाता, 2 जगह प्रसाद चढ़ाया जाता दान। एक काल भैरव बाबा मजरा प्रसाद लगता है, 9 गिर के सेनापति मंगल बाबा, इनको मंगल का दान होता है। मंगल यात्रा उज्जैन की परिक्रमा पुण्य कराती है, कर्क रेखा पे विराजमान है, शिव रूप में विराजमान है, अपने नाम सन्ने मनोकामना बोल के चढ़ाना है प्रसाद। ॲक्च्युली मंगलनाथच्या आधी महाकालेश्वर होता आपला प्लॅन, पण हे ऑन द वे होतं. तुम्ही घेतात तर घे. आपण प्रसाद घेतला आणि राज फोटोशूट चालू आहे इकडे लगेच. VIP. सनीशने नाही घेतला, बोलतो पुढच्या वर्षी लग्न नाही करायचं. ज्याचं ज्याला लग्नाची घाई आहे त्यांनी घ्यायचं असतं असं आहे. असं काय नाही, मला नाही माझ्या घरातलं. तुझ्या घरातल्यांना सांगतो, बाकी तुमच्या बदली मीच अडवतो सनीशच्या बदली. बोलतो मला लग्न नाही करायचं, मी नाही घेत आहे. नंतर करायचं आहे. शुभमचा आता शुभम दादाच्या लग्नाला नाचायचं आहे भाई. काय पुढच्या वर्षी बॅक टू बॅक आहे शुभम, नंतर सनीश आहे पुढच्या वर्षी. 2x होणार आहे. हे सनी सेवा तिकडे पावले तुला काय बोलतोय उद्या नाही मध्ये नको घरगुती ब्लॉग आहे यार, त्याला पोरींचं काय मी देखता गाली नाही दे सकता. पुढच्या वर्षी लग्न आता तुझं, तू घेतलाय ना प्रसाद. येस, त्यासाठी तर नाही घेतलं खास मी, पण बघू आता. मी तेजस झालं चांगलंच आहे, पण पहिलं माझं खास मित्र माझे शुभम मांजरेकर आणि तेजस केसरे याच्यानंतरच मी करणार आहे. शुभमनी तर 2-2 घेतलं, 2x स्पीडने होणार आहे लग्न. हां, शुभमचं 2x स्पीडने होणार आहे. हो, जैनमध्ये होऊन जाईल. पण तर एंट्री मारली आहे गाईस आपण, आणि इथून मंदिराची सुरुवात झाली. इकडे मंगल शांती वगैरे करतात. हा, मंगल शांती, लग्न विघ्न कोणाचं असेल काय असेल, कोणाच्या लग्नात अडी अडचणी असेल तर ते इकडे बसून शांती करतात. मंगळाचं वर्ष आहे तर इकडे खूप गर्दी आहे. आणि या वर्षामध्ये जर काय पूजा करतो किंवा आपण हे मंदिर विजिट करतो, इट्स इज व्हेरी लकी अँड गुड. तर मंदिर पुढे आहे, तर आपण वरती जाऊन दर्शन करूया. हे बघा इकडे मंगळ शांती वगैरे असतात, असं काय असतं इकडे. आणि फर्स्ट फ्लोअरवरती दर्शन मंदिरवरती आहे ना. तर आपण यावर्षी आलो तर ही पण एक चांगली गोष्ट आहे. मंगळाचं वर्ष आहे हे, आणि आपण त्याच वर्षी पुढच्या वर्षी माझ्या भावाचा माणूस तयार आहे एकदम धूमधडाक्यात, फटाके वाजणार पुढच्या वर्षी. ब्लॉग स्टे ट्यून. आपली जर अशी स्वइच्छा आहे प्रसादात, एवढा लांब आला तर देवाला प्रसाद लाईन तयार थोडीफार. बघूया कसं काय. नॉन VIP जॅक लागत नाही आपला. महाकालेश्वरला VIP आहे. तर मित्रांनो, इकडचं पण दर्शन आपलं एकदम सुंदर, एकदम मनसोक्त झालं आहे. सगळं भटजींकडून आम्ही हे करून घेतलं सगळ्यांचं. आणि आता प्लॅन आहे महाकालेश्वर. तर वाजले आहेत 12:30, ऑलमोस्ट अर्धा तास लागला मला इकडे. आणि वी आर हेडिंग नाउ टू महाकालेश्वर. तर पुढची अपडेट आपण देऊच. आणि इकडे साक्षी काय इकडे जरा जेना मंगळ आणि काय असतं ते लोक बोले ज्यांना स्ट्रॉंग मंगळ असतो किंवा सौम्य मंगळ असतात ते लोक लग्नाच्या अगोदर इकडे येतात. ओके. अँड वन मोर थिंग की जे लोकांना एकदम कडक मंगळ असतो ना तर ते इथे येऊन मंगळ शांती करतात. ॲक्च्युली ती मोठी पूजा असते 3 तास. हे पंडित इथे असंच गंडवतात, 15-20 मिनटं बोलतात, पण ॲक्च्युली 3 आवर्सची पूजा. बट आतमध्ये खूप लोकांची पूजा होते. हां. आणि 2025 इज अ मंगळचं वर्ष.
सो आय थिंक 2025मध्ये ते दर्शन झालं आहे ॲटलीस्ट बाय द एंड ऑफ द इयर इज अ गुड सण. गुड सण. आणि ज्यांना पण मंगळ असेल तर तुम्ही पण इकडे येऊन शांती करून घ्या, कारण खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता इकडचा पण. येस, खूप पॉझिटिव्ह वाईब्स. तर पॉझिटिव्ह. ऊन आहे पण वारा थंड आहे. येस, खाली पण क्लायमेट सगळं एकदम टॉप नॉच. आहे नाईस. आता वी आर हेडिंग टू ओव्हरऑल अ गुड एक्सपिरियन्स. व्हेरी नाईस. तर मित्रांनो, तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल आता, कारण झाला आहे प्लॅनमध्ये थोडा चेंज. महाकालेश्वरला जात होतो आपण, जसं मी तुम्हाला बोललो, पण आम्ही एवढा फिरलो, जवळजवळ 45 मिनिट्स, 1 तास, आणि आम्हाला कुठेच पार्किंग नाही भेटली. कारण का इकडच्या CMच्या मुलाचं लग्न आहे, तेच कारण होतं कालचं की आमची भस्म आरती कॅन्सल झालेली. तर आता आम्ही हॉटेलजवळ कार पार्क केल्या आहेत आणि तिकडून रिक्षा केल्या आहेत 2, आणि इकडून 8 किलोमीटर आहे आपल्या हॉटेलपासून महाकालेश्वर. तर आजची सवारी आपली तुम्ही बघा, एकदम एस्थेटिक वाटते. आणि आपल्या पाठी आपली क्रेझी मंडळी बसली आहे. दे घे सनीश, कंटिन्यू. सनीशला हँडओव्हर देतो आहे मी. हे घे. काय आहे? चलो भाई जाएंगे. EV पे है क्या? EV है? हर हर महादेव. ले कडक कडक का भाई, एकदम परफेक्ट. सबको लगाना है, आप टेंशन मत लो, आपको धंधा मिल रहा है इतना. आता आम्ही पोचलो इकडे, बाहेरच गेटच्या इकडे जस्ट एंटर केलं इकडून. 20 रुपये का ॲक्टिंग. अरे अरे महादेव. अरे गोल बी महाकाल बरोबर नाही आलं. शुभम, मी महाकाल बरोबर करू. काय मी करतो बरोबर. एक मिनिट एक अरे अरे महादेव. विदाउट परफेक्ट. अरे अरे महादेव. दूरचं काय नाही बाई, असंच आहे टाइमपास. रात्री बोर नको आहे तर तू काय दुसरं आहे का आपल्याला लाइटिंग बिटिंग बघायला? हा, लाइटिंग बघायची ना. आणि आज रात्रीचा आरतीचा करून टाक्या प्लीज. I will वायकर try my साहेब, best. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज, वायकर साहेब, हात जोडून रिक्वेस्ट करतो. उमेश कदम साहेब आणि वायकर साहेबांना मी हात जोडून विनंती करतो की प्लीज आमचं उज्जैनची जी भस्म आरती आहे त्याचा तुम्ही अरेंजमेंट करून द्या. करून द्या. ही आपल्या गणेश देवीलाच्या ग्रुपकडून रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट आहे साहेब, प्लीज. तर आता आम्ही पोचलो इकडे मंदिराजवळ. तर आता बघूया, प्रोटोकॉल दर्शन आपलं आहे, कसं काय होतं विल कीप यू पोस्टेड अगेन. टिल दॅन स्टे ट्यून्ड. मित्रांनो, आम्हाला VIP दर्शन भेटतं आहे, गुड न्यूज. आणि आम्ही आता गाभाऱ्यात जातो डायरेक्ट गपचूप सूपमध्ये. बोले हर हर महादेव. चला इकडे पोचलो. तर मित्रांनो, फायनली दर्शन डन झालं आपलं. एकदम टॉप नॉच दर्शन. 5 मिनिटात एकदम गाभाऱ्यात बसलेलो. आणि इथेच आपलं आहे, हे बघा, इथे फोटो बिटो काढून झालेत मस्त सर्वांचे. 5 मिनटं एवढी शांती होती मंदिरात. असं वाटलं की भाई फुल पॉझिटिव्ह वाईब्स. एकदम कसं झालं दर्शन भाई? बेस्ट. असं पहिला तर मी राजला तर खूप थँक्यू बोलेन की भाई त्याच्या ओळखीनुसार सगळ्यांनी आपापले प्रयत्न केले. बॅकअप प्लॅन पण रेडी होता इकडसाठी. पण जे काही आपला बोलावा तर होताच, आणि एवढा विदिन 5 मिनिटात आम्ही मेन गेटपासून गाभाऱ्यात होतो. तर एवढे लोक कंटिन्यू जात असतात. स्वतःला एवढा मी लकी समजतो की मला तिकडे 5 मिनिटं का होईना बसायला भेटलं दोन्ही जरा ठिकाणी. पण लाईन नाही. जरा पण काय बॅक एंड एंट्री डायरेक्ट गाभाऱ्यात. ओळख असेल काय असेल, पर एवढं लकी स्वतःला मानतो की भाई भेटलं जेव्हा बसायला. वेळ येते तेव्हाच बोलावा येतो, आणि तेव्हा तुम्ही नक्कीच या जेव्हा पण ती वेळ येईल तेव्हा.
काही काम असेल काही अडचण असेल सगळं सोडा आणि इकडे येऊन फक्त बसा 2 मिनिटं. 5 सेकंडसाठी भेटतं मला 5 मिनिटं बसायला भेटलं. सगळ्यांना 5 मिनिटं एकदम बसले चांगल्यापैकी मनसोक्त बसले. आता एका मला मागत होता मागितलं. आठवत पण नाही काय बोलायचं नक्की. तर बेस्ट मूव आहे. हर हर महादेव. कसं झाला कपिल दर्शन कसं झालं? खूपच छान आणि 15 मिनिटाच्या आतच दर्शन झालं. एकदम थँक्स टू राज जाधव. कुठे गेले आमचे मंडळाचे कट्टर कार्यकर्ता. दोन्ही आपले महाकाल आणि दुसरं मंदिर कुठचं होतं कालभैरव. दोन्ही आमचे 10 मिनिटात ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटाच्या आतच झाले दर्शन. खूप छान आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं. सो मी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग नाही बाबा. अरे कट कसं झालं बाई दर्शन तुमचं? लाजू नको बोल. एक नंबर दर्शन झालं 15 मिनिटात लगेच आत. 15 मिनिट्स इन 15 मिनिट्स आउट. थोडं इकडे पार्किंगमुळे इकडे तिकडे फिरलो त्या CMच्या गोष्टीमुळे जरा. लुक ॲट द गुड थिंग. हां तेच सांगतोय. ओव्हरऑल एक्सपिरियन्स अमाय जसं गॉड्स प्लॅन. रिंकू सिंगचा फॅन वाटतोय. गॉड्स प्लॅन. आता बोलू देवाच्या इच्छा असेल की आरती भेटावी तर मग एक साज आरती किंवा मग उमेश साहेबांच्या कृपेने भस्म आरती भेटते का बघू. आता देवाच्या चरणी काय इच्छा आहे. चला वाजल्यात 4:15 अँड वी आर इन सर्च ऑफ गुड रेस्टॉरंट हॉटेल. आणि शुभमने एक शोधून काढलं हॉटेल स्वरूची कोण माहिती नाही. बघूया एवढा आतमध्ये आहे गल्ली गोळ्यात. हरवलो तर जर तुम्हाला माझी व्हिडिओ भेटली आणि मी कॉन्टॅक्ट सापडला नाही माझा तर तुम्ही बघा मी कुठे आलो आहे ते. येस आजूबाजूला बघून घ्या. भीती तर वाटते. आजान विजान चालू आहे. अरे नशीब उजेड आहे. मेन रोड से बाहर निकालो लेफ्ट. मेन रोड से बाहर पडो. इधर से लेफ्ट मारो. मेन रोड से बाहर पडो. आणि आमच्याकडे एवढा टाईम कमी आहे ना. 5:30 वाजता रामघाटवरची आरती अटेंड करायची आपल्याला. नंतर 7 वाजता हरसिद्धी माता मंदिरची आरती अटेंड करायची. व्हेरी हेक्टिक. त्यानंतर 10 वाजता परत महाकालची आरती अटेंड करायची. सांज आरती अशी बाहेर आलो तर लेफ्ट मारून. व्हेरी हेक्टिक स्केड्यूल. हा स्वरूची. श्री आहे. कुठे आहे स्वरूची वाटलं. श्रीजी आहे ते पहिला बघ. एस वाटला की श्री. एक्सक्यूज मी. शॉपिंग पण करायची आपल्याला. अरे भाई साहब रेकॉर्ड कर रे. केलं ना भाई. फायनली आफ्टर लॉट्स ऑफ स्ट्रगल वी हॅव रीच स्वरूची हॉटेल. आणि बघून तर मेन स्ट्रीटवरतीच आहे आपण. आणि आपण गल्ली गोळा फिरलो. का आमेश फायनली भाई एवढ्या स्ट्रगल नंतर पोहोचलो आपण आपल्या हॉटेलवर. हा येत आहेत 2 जण. आपण ऑर्डर करूया फटफट. लिमिटेड टाईम आहे. जेवण बघूया काय आपण जेवतोय. आणि थोडा स्ट्रीट फूड पण एक्सप्लोर करू. आम्हाला अपडेट नाही दिली आपण. अपडेट येणार होता. काय ऑर्डर होता. ऑर्डर काय काय मागवली तू. ऑर्डर आपली आली आणि संपली आहे पण. व्हेरी फास्ट. व्हेज बिर्याणी, काजू पनीरची भाजी, पनीर मशरूम. हे काय होतं आयटम. पनीर कुलचा. छोले आणि हे डाळ मखनी मशरूम मसाला संपल्यावर काढतो. एवढी भूक लागलेली की आता आठवलं मला आपल्याला अपडेट टाकायची आहे. तर असं काय आपलं लंच सेशन होता आजचा. आणि लस्सी छास. ते कुठे खायचं. मलायो विल गो फॉर मलायो. 1 hour later. इसमें कहीं भी कोई शुल्क का प्रावधान नहीं है. आप जो अपनी इच्छा से घंटा बत्ती से लेना चाहें वो दे सकते हैं.
आरती की हो तो वो भी चलेगा। ये श्री क्षेत्र पंडा समिति की तरफ से आरती है और पिछले विगत कई वर्षों से हम आरती का आयोजन कर रहे हैं। तर मित्रांनो वाजल्यात 6 वाजलेत परफेक्ट. आम्ही ऑन टाईम आहे. रामघाटला आलो आहे आरतीसाठी असताना मी प्रीमियम शिप्रा नदीजवळ. आणि आणि आम्ही आरती घेतली आता शुभमच्या हिशोबाने. थाली हवी आहे का? तुला करायची आरती थाली हवी आहे का? करूया. आपण सांगू शकतो कोण त्यांना सांगितली? करणार. अजून कोण सांगायचे का? हां मग करूया. और लाना. तर असं आम्ही हे बघा शिवलिंग इकडेच आहे आणि इथे आपली आरती करणार म्हणजे एकदम. हे बघ मी घेतली इकडून. सो वी आर ऑल सेट गाईज. इकडे वाजवतील. आम्ही ऑन टाईम लवकरच आलो 6 वाजता कारण आम्हाला प्रीमियम सीट आणि सगळं माहिती होतं आधीच. प्रीमियम पीपल लोकांना पाठवलेलं आधीच. तर वी आर जस्ट वेटिंग फॉर इट टू स्टार्ट. आणि अशी क्रेझी वाईब तर मला आधीपासूनच आली आहे काय माहिती. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा आरती घ्यायची असेल तर आरती बहुतेक 6:15 6:30 चालू होते आणि आम्ही 6 वाजता झालो आहे. तर तुम्ही पण लवकर या सीट पकडा आणि आरतीचं ताट लई वाढलेली आहे. कितने काय भाई कितने काय तो फिर आपण कुठं होता. तर तुम्ही सुद्धा लवकर या जागा पकडायला. आरतीचं ताट फक्त 100 रुपये आणि जर हे घेतलं आपण तर फक्त 10 रुपये. तर आरती करून आपण हे तिकडे वाहूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया. तर क्रेझी वाईब आहे बाबा इकडे काय पण बोला. तिकडे एक आरती चालू झाली आहे की आय गेस ती संपल्यावरती इकडे चालू करतील. आणि इकडे ढोल वगैरे वाजवत आहेत एकदम आणि आरती बिलवा करतील. तर नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. स्टे ट्यून नाच. आपली आरती पण झाली आहे एकदम छान पद्धतीने. थोडीशी शॉर्ट आरती होती काही असणार पण खूप मजा आली. पॉझिटिव्ह वाईब्स, एनर्जेटिक फुल. आणि आता तिकडे आपल्याला ती सुद्धा आरती करायला देतात ती लोक. तर आपण ती पण आरती करूया. आधी हा दिवा घेतला तर आपण वाहूया सगळे एक एक करून. जे काही इच्छा असतील त्या आपण मागूया आणि आय होप एव्हरीथिंग विल कम विथ अस.
मित्रांनो डन आपली आरती आरती मस्त मस्त झाली. ते पण सोडलं आपण दिवा. खूप छान एक्सपिरियन्स होता. वाजले आहेत 6:45 आणि आता 7 वाजता एक आरती अजून एक आहे हरसिद्धी देवी माता मंदिरात. तर आम्ही दिवे लावतात ते मस्त, ते पण चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. फटाफट आपण जर पोचलो तर ते बघायला भेटेल. काही करायला पोरं पाहिजे. जरा फोटो सेशन पण माझ्याप्रमाणे पोरं हे बघ काय करतायत. पोरांना मोमोजची गाडी भेटली आहे. मोमोज, ले. चला लवकर मोमोज बिमोज नंतर. ही लोकं असे लेट करतात म्हणून आम्हाला सगळीकडे उशीर होतो पोचायला. तर हरसिद्धी देवीच्या इकडे आपण गेल्यावरती ते ज्योत जळवताना आपण बघूया, तुम्हाला पण दाखवूया. आणि आम्ही बोलतो काय करतोय आपले लॉयल 170 172 फॅन्स आहेत, त्यांना दाखवायला पाहिजे ना आपण काय करतो, कुठे आलो आहे भाई. एवढे फॅन्स आहेत आपले 172 लॉयल आहेत ना, लॉयल. फॅन. आणि जास्तीत असे आपण चॅनलची स्प्रेड कुठे केलं नाही पब्लिसिटी, त्यामुळे आपण छोटे बट दिलसे इतने बडे. तर आता अमायनी पण खूप त्याच्या इच्छा मांडल्या आहेत. अमाय कसं वाटलं तुला? आरती कशी होती? स्पीचलेस, माझ्याकडे बोलायला काय नाही सध्या. पण वाईब कशी होती? वाईब एकदम छान आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, नसला तरी वेळ काढा आणि या इकडे. आणि पहिल्यांदा असं कोणत्या तरी धार्मिक ठिकाणी बघतोय. हा ना, मी पापा करतच नाही ना. आम्ही देव असं मला एकदाच सहजासहजी बोलवणार. कुठे जात नाही देवस्थानी. त्याला आम्ही कधी फोन करतो बाई सिद्धिविनायकला चल, तेव्हा तो येतो. हा चल जायचं चल. गॉड नोज माय इंटेन्शन्स आर प्युअर ब्रो. तर आता इकडे जिंकतो पोरगा. डायलॉग बाजीमध्ये एक नंबर आहे भाई, विषयच नाही. आता बघूया पुढे हरसिद्धी माता मंदिरमध्ये आपली वाईफ कशी. अजून एक इकडे पाया पडूया आणि मग पोरांचा मोमोज खाऊन होईल. आणि रात्री लवकर झोपूया 1 वाजता. 1चे 1:05 नाही करायचे प्लीज. ते 4 मिनिटं डेंजर असतात. डेडली 4 मिनिट्स. डोपामाइन रिलीज. चल मोमोज स्वच्छ भारत अभियान एकदम पूजा अभि ऑफिशियल मोमोजचा रिव्ह्यू राज तुझ्याकडून मी मागेन कसा होता. तर तुम्ही इकडे येत असाल ना तर इकडे नक्कीच नका येऊ, कारण का कदम स्वच्छ जागी हो. कदम तिकडे येतो ना तिथं काहीतरी प्रॉब्लेम होतो. कदम हे भाई. आणि साक्षीनी तर भाई आम्ही मोमोज खातोय. ही बघा काय खातोय, चना जोल गरम चकना आयटम. चना जोल गरम. बेस्ट आहे भाई, बेस्ट. ही हेल्थ कॉन्शियस आहे. फालतूचं खात नाही. टॅमॅटो आवडतो बरं कच्चा. टॅमॅटो. शिवम काय करतो आपण? लेट आहे भाई. काय लेट नाही स्वरा, टेन्शन नको घेऊ. एव्हरीथिंग इज तर अंडर आपल्याला कंट्रोल. ते भेटलं नाही ज्योत हो. स्तंभाजवळ ते दिवे पेटवतात. हो. तर मग कसं होणार आपलं? कसं? आपण एवढा लांब आलो भाई याच्यासाठी. बघ सकाळपासून जायचं आपण कसं आपण ते 5 स्पॉट केला. आणि किती लांब आहे ते पण सांग. एक्सक्यूज मी गाईज, Guys, एक्सक्यूज मी गाईज, इट इज दिस वे. तिकडे जेवण भेटते तिकडेच जाते. अच्छा गावात तिथून जाऊन आपल्या राईट मारे 300 मीटर वरती आहे. चला या दिशेने. लेट्स गो. मित्रांनो पोचलो आपण लगेच 5 मिनिटात. 350 मीटर होतं. हरसिद्धी माता मंदिर पोचलो आपण आणि आरती सुद्धा चालू झाली आहे. तर वी आर रशिंग टुवर्ड्स मंदिर. धावलोच ऑलमोस्ट. हे बघा इथून छान अशी लाइटिंग सुद्धा आहे. इथून एंट्री आहे आपली. हर हर महादेव. तर मी याच्याबद्दलच बोलत होतो. हा ज्योतस्तंभ आहे, इकडे आरती चालू आहे.
प्लॅन आहे. पंडित वर चढतो सगळ्यात वर झालं बस गोल फिरत एक लावत 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 काय काय भाई खरं सांगतोय. थांब, तुला काय वाटतं कसं लावायचं असते? आता तुम्ही लोक बोलले त्याच्यावर मी हे केलं बटन वाला बोलले बा ते जे पेटताय बा त्याच्या खाली बघ काहीतरी दिसतंय बरोबर मला काय ना, ते हा तुम्हाला बोलतो झुक पंडित करते. आहे, कसं पॉसिबल आहे पंडित आहे तर? बरोबर ना, आता घरी जा. वेडा होत आहे. पाया पडायला पटेल आहे ना स्किप करूया. अरे ते बघ वरती चढतात, वरतून चालू करतात, ते ज्योत आधीच लावलेली असते, वरतून तो पंडित असतात, तो बरोबर 3 पंडित चढतात, 3 साईडनी, एक 4 1 2 3 4 हे लोक लावत येतात एक एक वरतून खाली. लावतात खाली बटन दाबतात मग चालू होतं. तर मित्रांनो, अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे की तिकडे हरसिद्धी माता देवीचं मंदिर आहे, त्याच्याच खाली आहे बघा, इथे अशी गुंफा टाईप आहे, इथून देवीचं दर्शन पण होतं आपल्याला. तुम्ही सुद्धा करून घ्या. चले ये पाय पडून घे. तर मित्र, असं आपला उद्याचा आयटनरी सांग जरा, उद्याची काय? तर कारण का माझ्याकडे आज एक पोरं proposal थकली आहे आहेत. आज बोरांसाठी. आपला एकटिक हां. प्लॅन होता. तर ऍक्च्युली मग- उद्या निघायचा टाइम होता 6 वाजताचा सकाळचं. हां. तर माझ्याकडे एक प्रपोजल आहे की जर उद्या उशिरा निघायचं आहे आणि ओंकारेश्वरचं दर्शन लवकर होत असेल तर काय पुढे बोल. तर आपण थोडं उशिरा निघून 2 वाजता असं आपण ह्याला पोहोचू शकतो. 56 स्ट्रीट आहे तिकडे, खाऊन पिऊन इंदोर फिरून मग आपण ओंकारेश्वर, बिकॉज आपलं तिथे फक्त दर्शनाचं आहे, बाकी काय नाही. आणि ओंकारेश्वर आणि 6च्या महाबळेश्वर आसपास आपण ती बोट राईड करून तिथे स्टे करून सकाळी निघू शकतो इंदोर. Next आणि राज, आपण राज, मी काय बोलतोय, तुझा प्रपोज प्लॅन पण सांग. आपला जो EV ऑटो मध्ये डिस्कस झाला तो, उद्या संडे आहे, उद्या आपण निघायचं किती वाजता? आणि तुझी आपली मॅच आहे 8 वाजेपर्यंत उठणार सर्व. तिकडे, आणि आपल्याला हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे. तास 1:30 वाजता उडतो. हा 8 ते बघ 8 वाजता निघालो, 12:30 पोचायचं, मॅच व्हायचं. 1:30 वाजता मॅच आहे. पहिली बॅटिंग आहे आपली, पहिली बॅटिंग बघूया. तुला कसं कळलं पहिली बॅटिंग? अरे इनसाइड टिप आहे, इनसाइड टिप आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीचे बघायचे, 100 रन बघायचे, आणि मग आपण आरामात खुशी 5 वाजता. आरामात जिथे तू लाईनीत लावशील तिथे मी उभा राहील, जेवढा जे वेळ. बोलशील तेवढं. फक्त उद्या बॅटिंग बघून द्या फक्त उद्या. असा आमचा प्रपोज प्लॅन होता. ठीक आहे भाई. रोहित शर्मा, राज जाधवचा रोहित शर्मा प्रति जे प्रेम उद्या आहे 100 रन रोहित शर्मा मारणार आहे. उद्या 30 तारीख आहे, 30 नोव्हेंबर 2025. उद्या रोहित शर्मा 112च्या वरती रन, 100च्या वरती रन 100% मारतोय तो. तर भाई, आणि आज किती तारीख आहे? 29 हा काय नोव्हेंबर 2025. मित्रांनो, आपण पोहोचलोय महाकाल कॉरिडोर. 7:30 वाजल्यात आणि व्हिडिओ काय बोलू, शब्द नाही, शब्दात मांडू पण शकत नाही ॲक्च्युली. तर जे आम्ही, आपलं दर्शन तर दुपारीच झालंय, पण आम्ही आता ठरवलं की संध्याकाळी येऊन, लाईट आहे आपली लाईटिंग, तर तसं त्यावेळेस येऊन आपण बघूया. तर व्ह्यू जो आहे हा, तो बघूनच मला कॅमेऱ्याकडे बघायची पण इच्छा होत नाही, मी तिकडेच बघतोय. काय कसा व्हिडिओ पाहिजे तुला? पूर्ण इथं पाहिजे साक्षीड्या. हा आपला मेन गेट आहे. आणि इथून आपण एंटर केला की बघूनच प्रसन्न होतंय मन एकदम. चला आता मी ट्राय करतो बघा चालू ठेवायला पूर्ण वेळ. राज, आणि तू मला बोलवत आहे, तुला नाही यायचं इकडे. एकदम सुंदर मिस झालं असतं, मग काहीतरी रिग्रेट झालं असतं, बाई इथे आलो नाही.
सेम सेम मन मन स्वर्गात आलो स्वर्गाचं द्वार असेल तर असं असेल. विराज बघ स्वर्गात आलं तर तू जाणार आहे स्वर्गात. बघून घे. लेझर शो भाई चल ना, गर्दी झाली आहे इकडे. भाई लेझर शो कडक टाइमवर आलो रे आपण. मित्रांनो बघा 7:30 वाजले. 7:30 वाजता बघायला भेटेल तुम्हाला. आणि इकडे बघा त्रिवेणी म्युझियम आहे. स्टोरी ऑफ शिवा आय थिंक. शिव मंत्र से अलंकृत कर मन को भाव की गंगा से निर्मल कर जो भी उज्जैन में महादेव की शरण लेता है उसका कल्याण तर मित्रांनो कॉरिडॉर एवढा अप्रतिम बनवला आहे नेक्स्ट लेवल क्लास आहे भाई, क्लास. येऊनच बघण्यासारखं. येऊनच मी बघण्यासारखं आहे. दाखवलं तुम्हाला. कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर नाही होऊ शकत, पण येऊन एकदा या. बघा. नक्कीच. हे बघा बाप्पाची मूर्ती. टडन टडन टन टडन टडन. आणि तू ट्रिपला येत नव्हतास. मी तर कधीच नाही नव्हतं बोललो. दाखव का चॅट्स? टाकू का? मी तर कधीच नाही नव्हतं बोललो. टाकू का चॅट? फक्त मला यायचं होतं आणि मी आलो, बस एवढंच बोलीन मी. बोलतो नको नंतर जाऊ परत येणं जाऊ. महत्त्वाचं. साहिलची मला काळजी भाई, साहिलची नेहमी माझ्या हृदयात असतो. साहिलची आठवण मला नेहमी येते. त्याला मी आता बोललो चल चल, आता पण बोललेलो. त्यासाठी एक जागा खाली ठेवली. बोल कसं वाटलं एवढं कसं देवस्थान तुला फिरून अचानक झालास? कॉरिडॉर इज नेक्स्ट लेवल भाई. कॉरिडॉर साठी या. वेळ 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 नसेल आयुष्यात तर वेळ काढा आणि या. आणखी कॉरिडॉर सारखी एवढी मोठी जागा आम्ही कॅप्चर करू शकतो, बट सगळे ते मोमेंट्स असतात ते आम्ही तुमच्याबरोबर बोलून शेअर नाही करू शकत. तर तुम्ही या आणि स्वतः बघा. आणि न्यू ब्लॉगर आपल्या इथे आहेत, एकदम बाहेर ब्लॉगर रेमो आढाव. ही इज द वी हॅव न्यू ब्लॉगर इन द हाऊस. त्याची एक मी तुम्हाला हॅलो. क्लिप नंतर दुसरी याचा एक ब्लॉगचा पार्ट टाकतो. तो तुम्ही बघून घ्या, सबस्क्राईब करा. आणि पहिली बात तर या चॅनलला दिस गाय इज द रिझन आय बिलीव्ह इन गॉड प्लॅन. तो व्हिडिओ टाकायचा, तो व्हिडिओ टाकायचा. शाळेची सुट्टी झाली. जो बोला घरी पॅकअप पॅकअप आहे. चलो पॅकअप गाईज, बाय. Please subscribe to my YouTube channel. And this guy has only 10 followers. हाँ? ब्लॉग चल रहा है. नाव काय तुझं? नाम क्या? शुभम मांजरेकर. क्या नाम क्या, सरनेम क्या? भागवान. अरे भागवान. मैं यूट्यूबर है बड़ा. 1 मिलियन सब्सक्राइबर है. हाय बोलो सबको. हाय. बस फॉलो करना जाके. चैनल का नाम क्या है? मतलब दानिश जी है ना. चलो स्टार्ट. ओके बाय 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 बाय. येस येस चल ना. 8 वाजता मित्रांनो लेझर शो चालू होतो आहे. तर वी आर व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. आणि आम्ही घरी निघालेलोच, पण समहाव वी केम टू नो दॅट 8 वाजता लेझर शो चालू होतो आहे. वी केम बॅक अगेन अँड नाव वी आर हियर. सो इथून तुम्हाला व्ह्यू दिसेल, नेक्स्ट व्ह्यू. सो स्टे ट्यून्ड. काय करायचं कि अपने सेल फोन्स को साइलेंट मोड या फिर ऑफ कर दीजिए ताकि इस शो
यार. आदिदेव किरात शंकर जटाधारी मृत्युंजय विश्वेश त्र्यंबक महारुद्र नीलकंठ महाशिव महाकाल महेश. महाकाल जिनके उद्गम से उत्पन्न होती सृष्टि की लय. जिनकी मौनता में सन्निहित है समस्त ब्रह्मांड की माया. इन महान देव को नमन करने से पूर्व आइए वंदन करें उस रूप को जो स्वयं शिव से पहले पूजित होते हैं, श्री गोपू बालेश्वर. जब एक 5 वर्षीय बालक ने राजा चंद्रसेन को अपनी अमूल्य मणि की रक्षा हेतु महाकाल की उपासना में लीन देखा तो वो भी भक्ति में तल्लीन हो गया. माँ के बार बार बुलाने के बावजूद वो अपनी पूजा में एकाग्र रहा. उसकी श्रद्धा से प्रसन्न होकर भगवान शिव स्वयं उसके घर लिंग के रूप में प्रकट हुए. इस बालक की भक्ति से प्रभावित होकर चंद्रसेन सहित अन्य राजा भी वहां पहुंचे, जहां स्वयं भगवान हनुमान ने भी दर्शन देकर उद्घोष किया कि इसी वंश में नंद जन्म लेंगे, जिनके पुत्र होंगे विष्णु भगवान के अवतार श्री कृष्ण. ये परंपरा न केवल बाल भक्ति की प्रतीक है, बल्कि गुरु शिष्य परंपरा, तांत्रिक साधनाओं और क्रमिक पूजन की विधियों से भी जुड़ी है. मंदिर परिसर में स्थित एक छोटा मंदिर श्री गोपू बालेश्वर महादेव मंदिर आज भी इस घटना की स्मृति को संजोए हुए है. महाकाल जो हर परमाणु और कोशिका में है, हर पल हर क्षण में. महाकाल जो है इस महानगर उज्जैन और नदी शिप्रा के कण कण में. आइए सुने उसी पावन नदी शिप्रा से महादेव की अद्भुत गाथा. भगवान विष्णु के अवतार वराह के हृदय से उत्पन्न मैं पवित्र पावनी शिप्रा. उद्गम तो मेरा श्री हरि के हृदय से हुआ, पर मैं प्रवाहित हो रही हूँ महाकाल के चरणों में. पुराणों में मुझे कई नाम प्रदान किए गए. जबरदस्ती, पाप, अमृत संभव और वर्तमान कथा का प्रवाह आरंभ करने से पूर्व यह आवश्यक है कि मैं आप सभी को अपने उद्गम की उस दिव्य गाथा से अवगत कराऊं, जिसे जानकर आप अचंभित हो जाओगे. मेरा उद्गम ऋषि अत्रि से जुड़ा है. जो सप्त ऋषियों में से एक है. जब ऋषि अत्रि ने उज्जैन में 3000 वर्षों की कठोर तपस्या पूरी की और अपनी आंखें खोली तो उन्होंने देखा कि उनके शरीर से 2 महान प्रकाश धाराएं निकल रही थी. पहली धारा आकाश की ओर गई और कहा जाता है कि वो चंद्रमा में परिवर्तित हो गई. तर मित्रांनो, आम्ही लाईव्ह विटनेस करतो आहे लेझर शो आणि हे बघून एवढं अनरियल वाटतं आहे की एक्सप्लेन नाही करू शकत आहे. पण
गुजबम्स पण येतात आणि जी स्टोरी बॅकहँडमध्ये चालते आहे ना ती खरंच खूप छान आहे. तुम्ही बोले लाईव्ह बघा पण बघा. हे बघा असं काय दिसतंय. ब्रह्मांड के इतिहास में हमारी आकाशगंगा में भगवान ब्रह्मा और भगवान विष्णु के बीच श्रेष्ठता को लेकर प्रचंड विवाद हुआ. मित्रांनो वी आर बॅक ॲट आर प्लेस जिकडे आपण काल राहिलेलो आणि 9 वाजले आहेत. तर सगळे ऑलमोस्ट थकले आहेत. फुल सकाळी 6 वाजता उठलेले सगळेजण आणि 6 ते 9 15 तास आपण कंटिन्यू बाहेर ट्रॅव्हल करतात आणि आपली पब्लिक तुम्ही बघू शकतात किती थकले आहे. आल्यावर नाईस ॲक्टिंग हा राज, नाईस ॲक्टिंग. राज झोपला बोलतो. तर आता मैया एकाच गाडीचे दिले. तर प्रसाद यांनी ट्रेनमध्ये विकायला पण घेतला एवढा बोलतो. तर दिस इज फॉर माय लव्ड वन्स. किती आहेत लव्ह वन्स तुझे? हृदय खूप मोठं आहे. ब्लॉग मी त्यासाठी चालू केला की पुढे काय सच दाखवण्यासारखं नाही आहे. तर हा ब्लॉग आपण इकडेच संपवू. तरी तुला काय बोलायचं आहे? मला बोलायचं आहे ब्लॉगमध्ये ऑडिओ क्वालिटी चांगली झाली असेल तर त्यासाठी सर्व शिरीषकर धन्यवाद. धन्यवाद. तुमची चावी कोणाकडे? आमच्याकडे. तर अथर्व मित्रांनो शिरीषकर यूथ शाउट आउट फुल वापर केला आहे. वी आर बॅक ॲट आर प्लेस अँड आजचा ब्लॉग इकडेच संपवूया मित्रांनो. ए भाई किती रुपयाला गिफ्ट तुला? तर आपण भेटू उद्या सकाळी. नेटचं ते दाखवलं आतलं. एवढा बिचारा सकाळीच थकला असून पण अजून मध्ये अरे नाही गुड नाईट आणि ते कट करून ते झोपलं ना. बाय बाय. भेटू आपण उद्या नवीन एनर्जी आपल्यासोबत घेऊन. तर टिल दॅन हा ब्लॉग तुम्ही बघा आणि नेक्स्ट ब्लॉग 7 दिवसानंतर येणार. तर बफर टाईम तेव्हा थोडे एक्साइटमेंट ठेवा. जरा स्लो झालाय. चला भेटू उद्या. टिल दॅन गुड नाईट, टेक केअर, सायनिंग ऑफ.